हॅलो दोस्तों, वेलकम टू माय चॅनल थॉट्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण यूट्यूब चॅनलविषयी माहिती पाहणार आहोत की चॅनल कसा ग्रो करायचा। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या थॉट्स या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण यूट्यूबविषयी माहिती बघणार आहोत। तर ज्या पण महिला आहेत, गृहिणी आहेत किंवा जे नवीन यूट्यूबर्स आहेत, ज्यांनी यूट्यूब चॅनल तर सुरू केला आहे पण तो ग्रो होतो की नाही, किंवा आपण कोणकोणत्या चुका करतो ज्यामुळे चॅनल आपला बऱ्याचदा ग्रो होत नाही किंवा चॅनलवरती व्ह्यूअर्स वाढत नाही, सबस्क्रायबर वाढत नाही आणि मग कुठेतरी नाराज व्हायला होतं। तर अशा लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ खरं तर मी बनवला आहे। तर सर्वात प्रथम तुम्ही जी चूक करताय ती चूक करणं आधी बंद करा। जेव्हा आपण एखादी गोष्ट नवीन करतो तेव्हा आपण एक्साइटेडमध्ये किंवा आनंदाच्या भरात आपण ती इतरांबरोबर शेअर करतो आणि तिथेच खरं तर तुम्ही एक मोठी चूक करता। तर ही चूक करायची नाही आहे। सर्वात आधी तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर जे तुम्ही व्हिडिओ तुमचे जे काही व्हिडिओ तुम्ही अपलोड करता तुमच्या आवडीनुसार, ते जे काही कंटेंट तुम्ही बनवलं आहे, तर ते कंटेंट बनवल्यानंतर आणि जे व्हिडिओ तुम्ही अपलोड करता तर ते व्हिडिओ आधी इतरांबरोबर शेअर करणं, म्हणजे तुमच्या जवळचे नातेवाईक म्हणा, घरातले मित्रमैत्रीण यांच्यामध्ये जे तुम्ही व्हिडिओ शेअर करता, तर त्याने काय होतं, ही लोक खरं तर आपल्याला मागे खेचणारे असतात। ही लोक तुम्हाला मोटिवेट तर करत नाही, तुम्हाला प्रोत्साहित करत नाही, तुमचे व्हिडिओ पुढे जाण्यासाठी तुम्हाला अजिबातच मदत करत नाही। तर सर्वात आधी ही चूक करणं बंद करा की तुमचे जे व्हिडिओज ते इतरांबरोबर शेअर करणं बंद करा। जेणेकरून काय होतं, ते व्हिडिओला लाईक करत नाही किंवा ते पूर्ण वॉच देखील करत नाही, पण ते डिसलाईक करून तुमचा जर 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल तो 1-2 मिनिटं देखील ते पाहत नाही आणि ते मग ते बॅड इम्प्रेशन तुमच्या व्हिडिओवरती येतं। कारण की यूट्यूबला माहीत नसतं की तुमचे व्हिडिओ कोणी डिसलाईक केलेत किंवा ते कमी वेळेत पाहिले गेले, त्याच्यामुळे यूट्यूब पण त्याच्याकडे फारसे लक्ष देत नाही। तर त्यामुळे मग ही जी चूक तुम्ही करताय, तुमचे जे काही व्हिडिओज तुम्ही अपलोड करताय ते नवीन लोकांकडे जाऊ द्या ना। भले सुरुवातीला काय होतं की 1-2 व्ह्यूज येतील, 4-5 व्ह्यूज येतील, तुम्ही साधारणतः पण जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करा। सुरुवातीला तुम्ही शॉर्टपासून सुरुवात करा। शॉर्टला व्ह्यूज हे लवकर येतात कारण शॉर्टमध्ये व्हिडिओ चालतात, तर ते स्क्रोलिंगमध्ये सर्चली येतातच, कारण की लोक एकच गोष्ट पाहत नाही, लोकांना वेगवेगळं पाहायला आवडतं। तर अशा स्क्रोलिंगमध्ये व्हिडिओज जातात बऱ्याचदा। शॉर्ट्समधले व्हिडिओवरती दिवसातून 4-5 व्हिडिओज अपलोड करा। 2-3 व्हिडिओजला जरी तुम्हाला व्ह्यूज आले नाही तरी त्यातल्या एक व्हिडिओला नक्कीच असे व्ह्यूज नक्कीच येतात। सुरुवातीला 5 येतील, 10 येतील, 15 येतील, हळूहळू ते व्ह्यूज वाढतात। जसे तुमचे व्हिडिओ अपलोड लोकांना तुमचा फेस म्हणा किंवा तुमचे व्हिडिओज आवडायला लागतात तसे व्ह्यूज पण वाढतात। त्याच्यासाठी पब्लिकची किंवा जवळच्या लोकांची गरज नसते। तर पब्लिक जे आहे ते आपल्याकडे अदर ठिकाणाहून कसे जमा होईल ह्याची काळजी घ्या। आणि सबस्क्रायबर मिळतात शॉर्ट्समधून, बऱ्याचदा सबस्क्रायबरची वाढ जास्त प्रमाणात होते, त्याच्यामुळे शॉर्ट्स अपलोड कराच, हा सल्ला मी तुम्हाला नक्कीच देईल। आणि व्हिडिओज पण तुम्ही व्हिडिओज टाकल्यानंतर लगेच तुम्हाला ग्रोथ नाही मिळणार, कारण की लॉंग व्हिडिओपर्यंत लोक फारसे थांबत नाही, टिकत नाही। पण तुमच्या व्हिडिओवर ते डिपेंड असतं, लॉंग व्हिडिओ कशा प्रकारे तुम्ही टाकता आणि ते लोकांना किती आवडतात। पण माझं हेच सजेस्ट राहील की तुम्ही तुमचे व्हिडिओज यूट्यूबतर्फे जितक्या लोकांपर्यंत पोहोचवलं जाईल ते बेस्ट राहील तुमच्यासाठी, आणि तेच बेस्ट असतं। कारण की यूट्यूब जर लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवते, सुरुवातीला आपल्याला खूप कमी व्ह्यूज येतात, 4-5 व्ह्यूज आले तरी ते आपल्या हक्काचे असतात, आपल्या मेहनतीचे असतात, कारण की ते यूट्यूबतर्फे लोकांपर्यंत पोहोचले असतात आणि ते नवीन लोकांपर्यंत पोहोचलेले असतात, ज्यांना आपण ओळखत नसतो किंवा जे आपल्याला ओळखत नसतात। अशी लोक जर आपल्याला 4-5 लोकांपर्यंत जरी आपले व्हिडिओ पोहोचले तरी पुढे जाऊन तेच व्हिडिओचे 4-5 हजारांनी त्याचे 5 लाख सुद्धा होऊ शकतात। फक्त कंटेंट आपण ठरवायचे आणि कशा प्रकारे व्हिडिओ बनवायचे आपण ठरवायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ ग्रोथ, आपला चॅनल ग्रोथ होतोय की नाही हा प्रश्न बऱ्याचदा पडतो आपल्याला। आपण चॅनलवर काम तर करतो, व्हिडिओ अपलोड करतो, पण हे व्हिडिओ चालतात का, ते कसे जातात, कुठे जातात, त्याचं इम्प्रेशन कसं डाऊन होतं, कसं अप होतं, किंवा कुठच्या व्हिडिओला जास्तीत व्ह्यूज आलेत, मग तसे व्हिडिओ आपण पुन्हा कसे अपलोड करू शकतो, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अशा अनेक गोष्टी तर त्या आपण स्क्रीनवर बघणार आहोत। तर ही मोबाईलची स्क्रीन तुम्हाला फोनवरती दिसतच आहे।
तर या मोबाईलच्या स्क्रीनवरती आपल्याला सर्वात प्रथम यूट्यूब सर्च करायचं आहे. यूट्यूब सर्च केल्यानंतर पहा, आपल्याला स्क्रोल केल्यानंतर साईडला आपल्याला जो आपला लोगो आहे किंवा आपण ज्याच्यावरती आपला चॅनल सुरू केलं आहे, तर तो चॅनलला क्लिक केल्यानंतर म्हणजे आपण स्वतः आहोत, तर तो आपला चॅनलचा लोगो आहे. तो क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला चॅनलचा डेस्कटॉप म्हणजे पूर्ण चॅनल आपला ओपन होतो. तर हा चॅनल ओपन केल्यानंतर किंवा YT स्टुडिओमध्ये जाऊन देखील तुम्ही पाहू शकता की व्ह्यूज कशा प्रकारे येतात. पहा, कुठच्या व्हिडिओजला किती व्ह्यूज आले आणि ते कशा प्रकारे आलेत किंवा किती आलेत, कोणत्या लोकांनी ते पाहिले गेलेत, लाँग व्हिडिओला किती व्ह्यूज येतात किंवा शॉर्ट्स व्हिडिओला किती व्ह्यूज येतात, या सगळ्या गोष्टी इथे दिल्या जातात आपल्याला YT स्टुडिओमध्ये. तर ते आपल्याला सगळ्या प्रकारे पाहायला मिळतात. तर पहा, इथे इम्प्रेशन म्हणून किती लाईक्स आपल्या व्हिडिओला आले. तर हे जी ग्रीन टिक जी आहे, त्याचा ॲरो जो आहे तो वरच्या दिशेने दाखवलेला आहे. तर याचा अर्थ असा असतो की आपलं चॅनल ग्रो होतं आहे. आता खरं तर माझ्या चॅनलवरती कुणी अशी जवळची व्यक्ती नाही आहे की माझ्या जवळच्या कुठच्याही व्यक्तीला माहीत नाही की मी यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. पण हे जे इम्प्रेशन आहे, यूट्यूब जे इम्प्रेशन आहे पाडते बघा. शॉर्ट फीडमध्ये जास्त व्हिडिओ चालतात, कारण की स्क्रोलिंगमध्ये लोक सतत अपडेट असतात, चालू असतं. तर आणि जास्तीत जास्त व्हिडिओ कुठच्या ह्याच्यावरती पोचतात, तर ते देखील यूट्यूब आपल्याला सांगतं. यूट्यूब सर्च टर्ममध्ये बघा, छान म्हणजे ज्या चॅनलवरती आपले व्हिडिओ जास्त पाहिले जातात ते देखील आपल्याला यूट्यूब माहिती देते. म्हणजे आपल्याला सगळ्या प्रकारची माहिती यूट्यूब देतं की तुमचे व्हिडिओ कुठे चालतात, कसे चालतात. त्यातून आपण आपल्या चॅनलवरती ग्रोथ करू शकतो, प्रोग्रेस करू शकतो, तसे चेंजेस करून आपला चॅनल उत्तमरित्या चालू शकतो. तर असे अनेक फ्युचर यूट्यूबने दिलेत की यूट्यूब सगळी माहिती देत असताना आपण त्याच चुका करतो आणि तिथेच अडकून राहतो. तर हे करायचं नाही आहे. पहा, सर्चिंगमध्ये आपले व्हिडिओ कुठे जास्त प्रमाणात चाललेत, कुठे जास्त पर्सेंटेज आपल्याला आपले व्हिडिओला जास्तीत व्ह्यूज आलेत, ते देखील आपल्याला यूट्यूब सांगतं. ते कोणत्या चॅनलमार्फत किंवा कोणत्या वेगवेगळे लोक पहा, एकाच ह्याच्यावरती थांबून नाही आहेत लोक. प्रत्येक सर्चिंगमध्ये वेगवेगळ्या ह्याच्यात व्हिडिओ पोचवलेले आहेत. मग आता हे लोक आपल्याशी कनेक्ट आहेत का किंवा कुठे जोडले गेलेत, तर यूट्यूब हे आपला व्हिडिओ ह्या लोकांपर्यंत यूट्यूबने पोचवलं आहे. म्हणजे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे लोक इथे आहेत सर्चिंगमध्ये, तुम्ही पाहू शकता. अनेक फनी म्हणा, अनेक लँग्वेज, रेसिपीज, कहाणी, मराठी वाचन, फ्राईड राईस, कॉमेडी, कार्टून, मराठी सॉन्ग, छान छान गोष्टी, म्हणजे अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. पण सर्वात जास्त छान छान गोष्टी ह्याच्यामध्ये जास्त जर मला व्ह्यूज आले तर आपण त्याच्यावरती जास्त फोकस करायचा आहे. तर असे हे जे सर्चिंगमध्ये येतात त्याचा स्क्रीनशॉट काढून आपण घ्यायचा आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याच्या आपल्या टॅगिंगमध्ये म्हणा, डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला हे सर्चिंग कीवर्ड्स टाकून द्यायचे आहेत की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त व्ह्यूज जिथे मिळालेत, तर ज्यामार्फत आपल्याला जास्त व्ह्यूज आलेत. आणि हा रिटर्निंग व्ह्यूवर्सचा जो भाग आहे तो एक आपल्याला ह्याच्याकडे एक नेहमी लक्ष ठेवायचं आहे की रिटर्निंग व्ह्यूवर्स आपल्याकडे टिकून कसे राहतील. म्हणजे जे व्ह्यूवर्स आहेत, न्यू व्ह्यूवर्स येतात आणि रिटर्निंग व्ह्यूवर्स येतात, आपल्या चॅनलवरती किती सबस्क्राईबची वाढ झाली, किती आले, याची देखील माहिती आपल्याला यूट्यूबवरती अपडेट हे नेहमीच पाहायला मिळतं. तर पहा, डिव्हाइस टाईप म्हणजे कोणत्या मार्फत आपले व्हिडिओ पाहिले गेले त्याचीसुद्धा, म्हणजे एक छोट्या छोट्या गोष्टींची माहिती यूट्यूब आपल्याला देतं की आपल्याला फार गोष्टी समजून घेण्यासाठी किंवा आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही आहे. आपल्या चॅनलवरती या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जेंडर म्हणा, आपले व्हिडिओज कोण जास्त पाहतं, महिला पाहतात, पुरुष वर्ग पाहतात, कोण जास्तीत जास्त आपले व्हिडिओज पाहतात, आपला व्हिडिओ कोणत्या देशामध्ये जास्त पाहायला जातो. आता मी इंडियन वुमन आहे, इंडियामध्येच मी सिलेक्ट केल्यामुळे ते भारतामध्येच माझे व्हिडिओ जास्त प्रमाणात चालतात. तर असं आपला व्हिडिओ आपण जसे अपलोड करतो आणि कोणत्या लँग्वेजमध्ये लोक जास्तीत जास्त त्याला सपोर्टिव्ह करतात किंवा पाहतात, आपला व्हिडिओ कोणत्या लँग्वेजमध्ये आपण बनवला आहे त्याचीसुद्धा माहिती आपल्याला यूट्यूब देतं. आणि व्हॉट इज युअर ऑडियन्स वॉचेस, म्हणजे आपल्या ऑडियन्सने काय वॉच केलं जास्त प्रमाणात आपल्या ह्याच्यावरती, हाऊ मेनी चॉईस टू व्ह्यू, कशासाठी जास्त व्ह्यूज आपल्याला मिळू शकतात ते देखील यूट्यूब आपल्याला सांगतं. तर शॉर्ट्समध्ये व्हिडिओजमध्ये किंवा पोस्ट किंवा लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात आपल्याला व्ह्यूज मिळतात. तर मी सध्या लाईव्ह स्ट्रीमिंगसुद्धा करते. घरात जी काही कामं सुरू असतं त्यावेळेस मी लाईव्ह माझं बऱ्याचदा सुरू असतं. त्यातूनसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी वॉच टाईम किंवा व्ह्यूवर्स आपल्याला मिळतात. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यातून आपला चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतो आणि जास्तीत जास्त व्ह्यूज आपल्याला
कुठच्या व्हिडिओमार्फत आलं तर त्या व्हिडिओकडे जास्त लक्ष फोकस करायचं आहे. आणि कोणत्या ह्याच्यामार्फत लाईव्ह स्ट्रीम आपण कोणत्या मार्फत केली, कशामार्फत आपल्याला जास्तीत जास्त पब्लिक आपल्याला भेटले, तर ते सर्च टर्ममध्ये जाऊन आपल्याला ते सर्च करायचं आहे. तर असं किती वेळेत, कोणत्या वेळेत किती आपल्याला व्ह्यूवर्स मिळाले ह्याची माहिती देखील आपल्याला यूट्यूब देतं. लाईव्ह स्ट्रीम हा कोणत्या वेळेत करायचा, लोक कोणत्या वेळेस अवेलेबल असतात, आपले व्हिडिओ कोणत्या वेळेत जास्तीत जास्त चालतात ह्याची देखील माहिती घ्यायची. रिटर्निंग व्ह्यूअर्स आपल्या चॅनलवरती कसे टिकून राहतील याची पण काळजी घ्यायची. आपल्याला सबस्क्रायबर कशामार्फत, शॉर्ट्समार्फत जास्त मिळतात, लाईव्हमार्फत किती मिळालेत, व्हिडिओजमार्फत किती मिळालेत, या सगळ्यांची अपडेट देखील आपल्याला यूट्यूब देत असतं. हे सगळे अपडेट सुरूच असतात. शॉर्ट्समार्फत येणारे व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळतात, लाईव्हमार्फत येणारे व्ह्यूज, स्ट्रीमिंगमार्फत, व्हिडिओजमार्फत येणारे व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळतात. असे पब्लिक किती आपल्या चॅनेलवरती, कुठून कसे पब्लिक येतात, शॉर्ट्समार्फत येतात, वॉचिंग बोथ दोन्ही व्हिडिओमार्फत येतात, किती येतात ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. व्हिडिओजमार्फत किती लोक आपल्या चॅनेलवरती येतात हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. आणि कोणकोणत्या मार्फत आपले व्ह्यूवर्स आपल्या चॅनेलवरती आलेले आहेत. शॉर्ट स्पीड म्हणा, सजेशन व्हिडिओ, ब्राउझर फ्युचर, यूट्यूब सर्च, म्हणजे यूट्यूब सर्च केल्यानंतर अदर्स, म्हणजे असे यूट्यूब देखील आपलं रिकमेंडेड आपले व्हिडिओवरती लोकांपर्यंत पोहोचवतं. ही मात्र 100% खरी गोष्ट आहे. त्यामुळे आपले व्हिडिओ नव्या लोकांपर्यंत कसे जातील ह्याची काळजी घ्या. इतरांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर व्हिडिओ शेअर करत बसू नका. त्यातून तुम्हाला तात्पुरते व्ह्यूज येतील, पण नंतर ते लोक तुमचे व्हिडिओ पाहणार नाही आहे. पण जे नवीन लोकांपर्यंत यूट्यूब आपले व्हिडिओज पोहोचवतं तर ते लाईफ टाईमसाठी तुमच्यासाठी ती अचिव्हमेंट असणार आहे. त्याच्यामुळे शक्यतो नवीन लोकांसोबतच जोडले जा आणि छान प्रकारे कंटेंट तयार करा. चॅनलची ग्रोथ ही होतेच. अजून एक म्हणजे आपण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर एव्हरेज प्रेझेंट्स हे जे आहे, तर हे व्ह्यूज जे आहेत ते यूट्यूबमार्फत आपल्याला मिळतात. यूट्यूब किती लोकांपर्यंत आपली पोहोचवते, व्ह्यूज किती आलेत, त्या किती लोकांना ते आवडले, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती यूट्यूब आपल्याला देतं. आणि ती पॉझिटिव्हिटी म्हणजे ते ग्रीन साईन, हे तिन्ही जर ग्रीन साईन, हा ॲरो जर वरती असेल आणि हे जर तिन्ही याला टिक असेल तर आपला चॅनल 100% ग्रो होतो हे आपल्याला कळतं. आणि त्यातून एक आपल्याला प्रोत्साहन मिळतं किंवा एक मोटिवेशन मिळतं की बाबा चला कुठेतरी यूट्यूबचं आपल्या चॅनलकडे लक्ष आहे. त्यामुळे अशा प्रकारे स्वतःचे कंटेंट बनवा, ओरिजिनल कंटेंट बनवा. कुठून काहीही डमी किंवा काही यूज करू नका. स्वतःचं कंटेंट जितकं तुम्ही बनवाल, स्वतःचे व्हिडिओ जेवढे तुम्ही अपलोड कराल इतकं तुमचं चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल. आणि जो व्हिडिओ आपला जास्तीत जास्त प्रमाणात चालला गेला आहे किंवा जास्त व्ह्यूज ह्याला आलेत, शक्यतो ट्रेंडिंग व्हिडिओ बनवा. शॉर्ट्समध्ये जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल तर ट्रेंडिंगमध्ये जे सध्या जास्त प्रमाणात चालतात, जे ट्रेंड आहे सध्या चालतं, एखाद्या गाण्यावर म्हणा किंवा एखादा सब्जेक्ट असेल अशावरती व्हिडिओ बनवा. ते व्हिडिओवरती तुम्हाला व्ह्यूज चांगल्या प्रकारे येतात, सबस्क्रायबर पण मिळतात आणि यूट्यूबला पण एक लक्षात येतं की बाबा हा चालणारा आहे किंवा याचे कंटेंट चांगले असतं, तर यूट्यूब पण ते बऱ्यापैकी चांगल्या लोकांपर्यंत त्याला पोहोचवतं, त्याचं इम्प्रेशन चांगल्या प्रकारे असतं. तर असे ट्रेंडिंग व्हिडिओ जर आपण टाकले तर ते देखील चांगल्या प्रकारे चालतात, आपल्याला उत्तम प्रकारे व्ह्यूज येतात. तर असं जर तुम्हाला चॅनल तुमचा जर नवीन असेल किंवा तो ग्रो होतो आहे की नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. 100% चॅनल ग्रो होतो आणि मॉनिटाईजपर्यंत किंवा वॉच टाईमपर्यंतच तुम्ही कधी जाल ह्याची देखील तुम्हाला अगदी म्हणजे माहिती पण मिळणार नाही, इतके इझी तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता फक्त चॅनलवरती लक्ष द्या. या सगळ्या गोष्टी अप टू डेट, नेहमी अपडेट या गोष्टींची ठेवा. आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जी काही माहिती दिली आहे तर त्या गोष्टींची अपडेट नेहमीच ठेवा तुमच्या चॅनलवरती. तुमचा चॅनल कसं ग्रोथ होईल याची काळजी घ्या. आणि पुन्हा अशाच तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल किंवा चॅनलविषयी मला जितकी माहिती फारशी जुनी यूट्यूबर नाही आहे, नवीनच मी देखील शिकते आहे, पण जितकी प्रमाणात माझ्याकडून काही चुका झाल्या त्यातून मला काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्या मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. तुम्हाला जर काही चॅनलवरती प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही नक्कीच माझ्यासोबत शेअर करू शकता. तुम्हाला चॅनलविषयी काही माहिती हवी असेल तर ती देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की जेणेकरून याच्यावर मला व्हिडिओ बनवता येतील.
काही अनेक माहिती जाणून घेण्याचा मी देखील प्रयत्न करते आणि तुमच्यापर्यंत ते नक्कीच पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या थॉट्सच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अजून काही माहिती यूट्यूबविषयी तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचं, तुमच्या ज्या काही गोष्टी असतील त्याचं निरसन करेल. तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.